नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण एखादा फ्लॅट असेल, मोकळी जागा असेल किंवा एखादी आपली मिळकत असेल, जिथं आपण राहत नसू. तिथं आपण त्या जागेच्या काळजीसाठी किंवा देखभालीसाठी एखादा वॉचमन, केअरटेकर किंवा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला तिथं राहायला परवानगी देतो किंवा राहायची सोय असेल तर त्याला राहायला सांगून ती जागेची काळजी घेण्यासाठी सांगतो. मग असे बरेच वर्ष तो तिथं राहिल्यानंतर तो त्या जागेचा स्वतःला मालक समजायला लागतो. आपण त्याला सांगितलं, की "बाबा ही जागा आता मला लागते, तू जागा आता मोकळी कर." तर तो म्हणतो, की "मी बरेच वर्ष राहिलो इथं, मी आता मालकच झालोय." असं म्हणून तो मूळ मालकाला त्रास द्यायला लागतो. तर याच्यामध्ये असं त्याला अधिकार काही प्राप्त होत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर असा जो माणूस आपण ठेवलेला असतो त्या जागेमध्ये केअरटेकर, वॉचमन, तर त्याला कायद्याच्या भाषेमध्ये ग्रॅच्युचियस लायसन्स हे असं म्हटलं जातं. आणि अशा केअरटेकर, वॉचमन किंवा प्रेमापोटी राहण्यास जागा दिलेला जो व्यक्ती असतो, त्या जागेवर कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही. त्याने ती जागा आपण सांगितल्यानंतर मुकाट्याने सोडली पाहिजे, अन्यथा त्याच्यावरती आपल्याला कायदेशीर कारवाई करता येते. परंतु बऱ्याच वेळा मग आता प्रश्न उभा राहतो, की अशा व्यक्तीला ती जागा आपण राहायला देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? तर अशा कुठल्याही व्यक्तीला, केअरटेकरला, वॉचमनला किंवा आपल्या एखाद्या ओळखीच्या माणसाला आपण ती जागा राहण्यासाठी परवानगी देत असू किंवा त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी त्याची राहण्याची सोय त्या जागेत करणार असू, तर त्या व्यक्तीसोबत आपण तसा केअरटेकर आहे तो, या संदर्भामध्ये योग्य तो करार त्याच्यासोबत करून घेणं गरजेचं आहे. किंवा त्याला असं म्हणता येईल, की नोकरनामा करून घेणं महत्त्वाचं आहे. तो माणूस त्या जागेवरती काय राहतो, त्याच्या अटी-शर्ती काय आहेत, कुठल्या परिस्थितीमध्ये तो राहील, हे सगळं ठरवून त्याच्याशी योग्य तो करार तज्ञ वकिलांकडून करून घेणं महत्त्वाचं राहतं. म्हणजे पुढे चालून आपल्याला त्या व्यक्तीपासून जास्त त्रास होत नाही व कायद्याची आपल्याला साथ राहते, हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.